तुम्ही सुद्धा आठवडाभर आमटीचे तेच प्रकार बनवून आणि खाऊन सुद्धा कंटाळला असाल तर डाळ आणि मुळ्याची ही आमटी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. चवीला अप्रतिम लागते. ही आमटी बनवण्यासाठी मुळा साफ करून स्वच्छ धुवून त्याचे छोटे छोटे मी पीस कट करून घेतलेले आहेत. एक टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे. कुकरचा डब्बा घ्यायचा. छोटी अर्धी वाटी तूर डाळ आणि मूग डाळ घ्यायची. पाणी टाकून स्वच्छ डाळ धुवून घ्यायची. याच्यामध्ये चिरलेला मुळा आणि टोमॅटो टाकायचा. चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद टाकायची. आवश्यकतेनुसार पाणी टाकून कुकरमध्ये ठेवून 2-3 शिटी काढून ही डाळ आणि मुळा व्यवस्थित शिजवून घ्यायचं. गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे. 2-3 चमचे त्याला अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, 7-8 ठेचलेल्या लसणीच्या पाकळ्या, ताजा कढीपत्ता, एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा. हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं. यानंतर याच्यामध्ये 1.5 चमचा लाल तिखट टाकून फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची. शिजवलेली डाळ आणि मुळा टाकायचा. आवश्यकतेनुसार पाणी टाकून 3-4 मिनिटं आमटी उकळून घ्यायची. वरून छान ओली कोथिंबीर टाकायची आणि गरम गरम भातासोबत खायची. एक नंबर लागते. नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.